मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा स्टॉक मार्केट ॲनालिसिसमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण सुरुवातीला बघणार सेक्टरल इंडायसेसचा या ठिकाणी परफॉर्मन्स। तर त्यामध्ये आपण सुरुवातीला बघणार निफ्टी बँक इंडेक्स। तर निफ्टी बँक इंडेक्सची आजची क्लोजिंग आली 47,687 वरती आणि आजच्या दिवशी इंडेक्स या ठिकाणी 172 पॉईंटने निगेटिव्हमध्ये क्लोज झालेला आहे। आज बँक निफ्टी इंडेक्सची वीकली एक्सपायरी होती। तर आजच्या दिवशी बँक निफ्टी इंडेक्समध्ये आपल्याला निगेटिव्हमध्ये क्लोज होताना दिसला। त्यानंतर निफ्टी IT जर बघितलं तर थोडी निगेटिव्ह, म्हणजे आपण याला फ्लॅट म्हणू शकतो की फ्लॅट क्लोजिंग या ठिकाणी इंडेक्सची झाली। त्यानंतर निफ्टी फार्मा हे प्लसमध्ये बंद होताना दिसलं आहे, यामध्ये पण पाहिजे तशी मोमेंटम नव्हती। त्यानंतर निफ्टी ऑटोमध्ये जर बघितलं आपण तर ऑटो 114 पॉईंटने निगेटिव्हमध्ये क्लोज झालेलं आहे। त्यानंतर निफ्टी फायनान्स हे पण निगेटिव्हमध्येच क्लोज झालेलं आहे। त्यानंतर निफ्टी FMCG तर जवळजवळ 500 पॉईंटच्या आसपास निगेटिव्हमध्ये हा इंडेक्स क्लोज झालेला आहे। सेक्टरल इंडायसेस या ठिकाणी आपल्याला निगेटिव्हमध्ये क्लोज होताना दिसत आहे, पाहिजे तसा मूव त्यांच्यामध्ये आलेला नव्हता। तर आता आपण निफ्टी 50मधील टॉप गेनर आणि टॉप लूजर बघू। सुरुवातीला आपण बघू निफ्टी 50मधील टॉप गेनर। तर आजचा टॉप गेनर जो होता कोल इंडिया, जवळजवळ 4.25% वरती होता आज स्टॉक। त्यानंतर सिप्लामध्ये पण चांगल्या प्रकारची बाईंग आपल्याला बघायला मिळाली, 3.5% वरती क्लोज झालेला आहे। त्यानंतर BPCL पण जवळजवळ 3.5% वरती क्लोज झालेला आहे। भारती एअरटेल 2.5% वरती क्लोज झालेला आहे। पॉवर ग्रिडमध्ये पण थोडी बाईंग आजच्या दिवशी आली, जवळजवळ 1.5% आसपास या ठिकाणी वरती क्लोज झालेला आहे स्टॉक। त्यानंतर आपण बघूया निफ्टी 50मधील टॉप लूजर। निफ्टी 50मध्ये टॉप लूजर जो होता टाटा मोटर होता आजच्या दिवशी। मागील 2 ट्रेडिंग सेशनपासून आपण बघतो की टाटा मोटरमध्ये थोडी सेलिंग होते, जवळजवळ 2% आसपास निगेटिव्हमध्ये क्लोजिंग आली। बजाज ऑटो आपल्याला निगेटिव्हमध्ये क्लोज होताना दिसला आहे, जवळजवळ 2%नीच। त्यानंतर एशियन पेंटमध्ये पण आजच्या दिवशी या ठिकाणी सेलिंग झाली। आयशर मोटर हा पण निगेटिव्हमध्ये दिसतोय आपल्याला। त्यानंतर ब्रिटानियामध्ये पण जवळजवळ आपल्याला सेलिंग बघायला मिळाली। आता आपण निफ्टी 50चं या ठिकाणी ॲनालिसिस करू। तर आजच्या दिवशी निफ्टीचा फायनल क्लोज आला 22,200 वरती। 22,200 वरती आजच्या दिवशी निफ्टीने या ठिकाणी फायनल क्लोज दिला। मागचे 3 ट्रेडिंग सेशन जर बघितले आपण तर मार्केटमध्ये आपल्याला बाईंग बघायला मिळाली। लोअर लेवलपासून मार्केटमध्ये या ठिकाणी रिकव्हरी झाली होती। या ठिकाणी बघा तुम्ही, या ठिकाणी मार्केट गेलेलं होतं 21,821 वरती। या ठिकाणी मार्केटने बाउन्स घेतला आणि मार्केट इथून आपल्याला वरती जाताना दिसलं। ही कॅन्डल जी होती ती पॉज कॅन्डल होती, ठीक आहे। त्यानंतर सेलिंग पण झाली, पण मार्केट एक चांगल्या लेवलपासून जो सपोर्ट होता या सपोर्ट एरियापासून मार्केट आपल्याला बाउन्स घेताना दिसलं। मग त्यानंतर आजची कॅन्डल आपल्याला थोडीशी इंडिसिजिव्ह बनताना दिसते, कारण की आजचं मार्केट जे होतं ना खूप व्हॉलेटाईल होतं आणि एका रेंजमध्ये होतं बघा। अशा मार्केटमध्ये ऑप्शन बायर पैसा लूज करतात। आता तुम्ही म्हणणार की हे ऑप्शन बायर सारखं तुम्ही का करतात? तर ऑप्शन बायर अशा मार्केटमध्ये पैसा बनवतच नसतो, इथे ऑप्शन रायटर पैसा बनवतात। अशा मार्केटमध्ये ऑप्शन रायटरचा पैसा बनवत असतो, लक्षात घ्यायचं आहे तुम्ही। का? मार्केट एका रेंजमध्ये असतं, अप अँड डाऊन होत असतं, त्यामुळे ऑप्शन रायटर या ठिकाणी पैसा बनवतो। आणि जे ऑप्शन बायर असतात त्यांनी जर कॉल साईडला एंट्री घेतलेली असेल, त्यांचे स्टॉप लॉस हिट होतात, मार्केट खाली होऊन जातं, अचानक स्पाईक येत असतात मार्केटमध्ये। मार्केट खाली आलं की त्यांना वाटतं नाही ते आता पण खाली जाणार, ते पुटमध्ये जातात, मार्केट पुन्हा स्पाईक मारतं वरती, मोठी कॅन्डल बनवतं, त्या ठिकाणी पण त्यांचा स्टॉप लॉस हिट होत असतो। मग त्यांना प्रॉफिट कुठे होतंय? नाही होत, त्यांचे स्टॉप लॉस हिट होतात, ते ओव्हर ट्रेडिंग करतात मग, त्यामुळे ऑप्शन बायरचा पैसा बनत नसतो। इंट्राडेमध्ये जे पण ऑप्शन ट्रेडिंग करत असतात ना त्यांचा पैसा शक्यतो बनत नसतो, ते पैसा लूज करतात। एखादा दिवस असा येतो मोठं प्रॉफिट त्यांना दिसतं, पण येणारे 5-6 दिवस जे असतात ना ते प्रॉफिट देत राहतात आणि ते पण थोडं नसतं। मग ते जेव्हा आपल्याला ऑप्शन बाईंग करायची असते तेव्हा ट्रेंडिंग मार्केट पाहिजे आपल्याला, पण आजकालचं मार्केट ट्रेंडिंग नसतं। मार्केटमध्ये काय थोडासा अपमूव येतो, मार्केट खाली होऊन जातं, मार्केट खाली आलं की वरती बाउन्स घेत असतं, अशी ॲक्टिव्हिटी होते। जे ट्रेंडिंग मार्केट असताना परफेक्ट आपल्याला एक हायर लोचं फॉर्मेशन बनवताना दिसणार, कंटिन्युअसली वरती जाणार। जसं कालचं मार्केट होतं बघा, तुम्हाला ते ट्रेंडिंग दिसलं, त्याला म्हणतात ट्रेंडिंग मार्केट। पण आजचं मार्केट जे होतं व्हॉलेटाईल होतं। अशा मार्केटमध्ये आपल्याला उतार चढाव दिसतात, म्हणजे मार्केट वरती पण जाणार, खाली पण जाणार, एका रेंजमध्ये थांबणार ते। त्या ठिकाणी मग ऑप्शन बायर पैसा बनवत नसतो कधी, ऑप्शन रायटर बनवतो पैसा, समजलं? मग आजची कॅन्डल बघून काही जण म्हणणार निगेटिव्ह, लगेच एक कॅन्डल बनली की मार्केटमध्ये बहुतेक जण निगेटिव्ह होत असतात। प्राईसचा स्ट्रक्चर समजण्याचा प्रयत्न करा। तर खाली आलेलं आहे तर कंटिन्युअसली खाली पण जाणार नाही, आणि जे वरती जाणारं मार्केट असतं ते कंटिन्युअसली वरती पण जाणार नाही, त्यामध्ये थोडी प्रॉफिट बुकिंग पण येत जाणार। मग त्यामध्ये एखादी निगेटिव्ह कॅन्डल पण बनू शकते, जसं काल पण आपण ॲनालिसिसमध्ये म्हटलं होतं की मार्केट इथून कंटिन्युअसली जात आहे वरती, तर मग ते कंटिन्युअसली नाही जाणार, एखाद्या दिवशी तिथे निगेटिव्ह पण कॅन्डल बनू शकते। जसं आजची निगेटिव्ह कॅन्डल बनली, उद्या पुन्हा फ्लॅट ओपन होऊ शकतं किंवा गॅप अप ओपन होऊ शकतं, ते पुन्हा वरती जाऊ शकतं।
अशीच होत असते प्राइस ॲक्शन. आता ते वीक केव्हा होणार, जसं हा सपोर्ट आहे आता, हा पहिला काय होता रेजिस्टन्स, हा बनेल सपोर्ट. मग याच्या खाली जेव्हा मार्केट यायला लागेल, इथे जेव्हा याचं कंटिन्युएशन होईल, तेव्हा आपण म्हणू की मार्केट आपलं निगेटिव्ह होतं आहे. ही निगेटिव्ह प्राइस ॲक्शन या ठिकाणी बनणार. मग प्रत्येक वेळेला मार्केट यायचं, एक शार्प अपमध्ये यायचं, पुन्हा सेलिंग यायची, पुन्हा ह्या ठिकाणावरून एक शार्प अपमध्ये यायचं, पुन्हा खाली जायचं, पुन्हा या ठिकाणी वरती जाण्याचा प्रयत्न केला, पण हे हायपर्यंत पोहोचलं नाही मार्केट. ते काय करणार, इथूनच खाली येणार. मग ही मार्केटमध्ये निगेटिव्ह प्राइस ॲक्शन होत असते. मग जो महत्त्वाचा सपोर्ट आहे 21,850चा, तो पण इथे ब्रेक होणार आणि त्याच्या खाली मार्केट ट्रेड करायला लागणार, असं कंटिन्युअसली खाली येणार. ते अशी प्राइस ॲक्शन बनली तर आपलं मार्केट वीक. ही बनणार या ठिकाणी निगेटिव्ह प्राइस ॲक्शन. मार्केट एका रेंजमध्येच मित्रांनो, लक्षात घ्या. 21,850 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट, वरती निफ्टीचा ऑल टाईम हाय. ही एक रेंज जर बघितली, ह्या रेंजमध्ये मार्केटने खूप वेळ घालवलेला आहे. प्रत्येक वेळेला इथेच येऊन बाउन्स घेत आहे बघा ते. आणि वरती हे जे फॉर्मेशन बनवत चाललं होतं हाय राहायचं, इथे हे दोन टॉप जर बघितले तुम्हाला सारखेच दिसणार आहे. ह्या झोनमध्ये बघा मार्केटने किती वेळ घालवला, खूप जास्त वेळ मार्केटने ह्याच रेंजमध्ये घालवलेला आहे. ह्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन तुम्ही चार्टवरती करत चाला, म्हणजे प्राइस ॲक्शनला या ठिकाणी समजून घ्या. माझा म्हणण्याचा उद्देश काय तुम्हाला, की मार्केट कसं चालतं आहे, मार्केटचा ट्रेंड आहे तो कसा ओळखायचा आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. निगेटिव्ह केव्हा, जेव्हा इथे कंटिन्युएशन होत असतं त्याचं. उद्या असं पण होऊ शकतं, गॅप अप ओपन होणार आणि कंटिन्युअसली वरती जाणार, ते असं पण होत असतं. ज्या महत्त्वाच्या लेवल असतात त्या तोडून जेव्हा मार्केट खाली जाणार, तिथे सस्टेन होणार, तेव्हाच आपण म्हणतो की मग मार्केट आपलं निगेटिव्ह होतं आहे. हे आपण ॲनालिसिस केलं डेली टाईम फ्रेममध्ये. तर काही महत्त्वाचे लेवल आपण बघणार आता 5 मिनिटांमध्ये, आणि दिवसभरात काय ॲक्टिव्हिटी झाली ते पण आपण बघणार. तर आपण जाऊया आता 5 मिनिटांमध्ये. आता सकाळच्या वेळेला मार्केट बघा थोडं गॅपा ओपन झालं, आणि सुरुवातीचे बनणारे कॅन्डल म्हणजे 20 मिनिटांमध्ये प्राईसची काय ॲक्टिव्हिटी या ठिकाणी व्हायची, आपण लाईव्हवरती पण बघितलं. आपलं जे यूट्यूब लाईव्ह स्ट्रीमिंग चालतं त्यामध्ये आपण बघितलं. प्रत्येक बनणारे कॅन्डल बघा 22,250 ही जी लेवल होती ती आपल्यासाठी काय होती, सपोर्ट. इथे मार्केट सपोर्ट घ्यायचं, इथून ते मग नंतर कंटिन्युअसली वरती गेलं. म्हणजे 20 मिनिटांमध्ये एक रेंज बनवली, त्या रेंजचा ब्रेकआउट दिला आणि वरती गेलं मार्केट. पण पुन्हा ताबडतोब गेल्यानंतर काय होत असतं, 22,300चा आपल्यासाठी एक रेजिस्टन्स असतो. मार्केटमध्ये आपण लेवलनुसारच काम करायचं असतं. गेलं बघा, रिजेक्शन त्याच लेवलपासून आलं. आता काही जण म्हणतील की इथं खूप छान मार्केट होतं, या ठिकाणी फूटमध्ये खूप मस्त पैसा बनला असता. कशावरून तुम्हाला माहीत की इथे निगेटिव्ह कॅन्डल बनणार. ही अचानक कॅन्डल बनलेली होती मोठी, ताबडतोब या 22,250च्या सपोर्टपर्यंत येऊन पोहोचली, ताबडतोब आली ती. म्हणजे काय, हे स्पाईक येत असतात मार्केटमध्ये अचानक. मग कोणी ह्या ठिकाणी जर कॉल साईडचा ट्रेड बनवलेला असेल, एखाद्याला वाटतंय की मार्केट आता इथून कंटिन्युअसली वरती जाऊ शकतं, ते कन्फर्मेशन आपल्याला केव्हा मिळालं असतं, जेव्हा मार्केटने हा रेजिस्टन्स ब्रेक केला असता, तेव्हा आपण म्हटलं असतं की मार्केट जातं इथून वरती. पण आपल्याजवळ काही कन्फर्मेशन नाही आहे. पण काही जण अर्ली एंट्री घेत असतात की नाही जाणारच वरती. ते 15 मिनिटांमध्ये मार्केट बघा कुठपर्यंत येऊन पोहोचलेलं होतं, 120 पॉईंटने खाली, 120 पॉईंटने मार्केट खाली आलेलं होतं या 3 कॅन्डलमध्ये. मग इथे जर तुम्ही स्टॉपलॉसचा वापर केलेला नसेल, लॉस होणार आहे तुमचा. तुम्हाला जर ॲग्रेसिव्ह जायचं असेल तर तुम्ही एक छोटासा स्टॉपलॉस नक्की लावला पाहिजे, कारण की मार्केट असतं सुप्रीम. मार्केट सुप्रीम असतं आणि मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं. आपण त्याचा 100% अंदाज लावू शकत नाही की काय होणार. मी म्हणतोय इथे पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन बनवत मार्केटवरती जाणार नाही, ते 15-20 मिनिटांमध्ये असं खाली पण येणार. मग त्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे. मग त्यासाठी छोटे लॉसेस घेऊन बाहेर पडणं. एखादी व्यक्ती जर नाही निघाली बाहेर आणि हेच मार्केट कंटिन्युअसली खाली येत गेलं, तर जे प्रीमियम आपण बाय केलेलं असतं, मार्केट नाही झालं रिकवर, तर ते प्रीमियम होणार 0 तुमचं, आणि तिथे भयंकर लॉस होत असतात. मग त्यामुळे तर ऑप्शन ट्रेडिंग हे रिस्की असतं, ते करायला नको. मग ते करायला नको तर ॲनालिसिस आपण कशासाठी करतोय, तर आपण मार्केटला बघतोय. निफ्टी 50 म्हणजे काय, आपलं पूर्ण मार्केट आहे. आपण पूर्ण स्टॉक नाही बघू शकत, आपण एका इंडेक्सला बघत असतो, आपण एक निर्देशांक बघत असतो, त्यानुसार अंदाज लावतो आपलं मार्केट वरती चाललंय की खाली चाललंय. हे ॲनालिसिस असतं. सेम ॲनालिसिस आपण स्टॉकमध्ये पण करू शकतो, डेली टाईम फ्रेममध्ये पण. माझ्या मते समजलेलं असेल तुम्हाला. मग मार्केटने इथे काय केलं होतं, नंतर हा सपोर्ट पण ब्रेक करून टाकला होता बघा. 22,250चा सपोर्ट ब्रेक केला, त्यानंतर 22,200चा सपोर्ट जो होता तो पण ब्रेक केला. म्हणजे मार्केट खाली आलं, एक इथे पुलबॅक दिला, रिटेस्ट केलं आणि पुन्हा खाली आलं. आणि 22,154ची लेवल ही स्ट्रॉंग सपोर्टचं काम आपल्यासाठी करत होती. का करत होती, मागे पण बघा ह्याच लेवलवरती मार्केटने सपोर्ट घेतलेला होता. इथे ही लेवल त्यामुळे मी ड्रॉ करून ठेवली होती. इथं ब्रेकआउट दिला होता बघा, सपोर्ट घेतलेला होता, त्यामुळे ही लेवल आपल्यासाठी महत्त्वाची होती.
मग मार्केटने इथे एक बाउन्स घेतला बघा, मार्केट थोडं थांबलं, काही कॅन्डलस्टिकवरून पण आपण काही गोष्टी बघत असतो, बाहेर सेलरची काय ॲक्टिव्हिटी होते ते आपण बघत असतो. 15 ते 20 मिनटं मार्केट इथं थांबलं आणि एक अपमूव दिला ताबडतोब. पुन्हा जे सपोर्ट होते मार्केटसाठी रेजिस्टन्स होते. हा रेजिस्टन्स तर झाला ब्रेक, पण हा रेजिस्टन्स नाही झाला ब्रेक. 22,250चा हा रेजिस्टन्स ब्रेक नाही झाला. तिथून प्राईसचं काय आला, पुन्हा रिजेक्शन. प्राईस पुन्हा खाली आली, पुन्हा ह्याच लेवलला सपोर्ट घेतलं, पुन्हा ह्याच लेवलला सपोर्ट घेतला आणि त्यानंतर झालेलं ट्रेडिंग सेशन जर तुम्ही बघितलं, पूर्ण सेशन दिवसभराचं ट्रेडिंग सेशन आपण जर बघितलं तर पूर्ण साईडवेज. एखाद्याने कॉल ऑप्शन होल्ड केलेला असेल की मार्केट आता वरतीच जाणार, काही जण विचार करतात की मार्केट खालीच जाणार, मी पुट बाय करतो. ज्यांनी 100 रुपयांचं प्रीमियम पे केलेलं असेल, इथे पण एखाद्याने 100 रुपयांचं प्रीमियम पे केलं, एखाद्याने नेकेड कॉल ऑप्शन बाय केला, हे प्रीमियम काय होणार, डीके होऊन त्याला काय होणार, लॉस. एखाद्याने पुट ऑप्शन बाय केलेलं आहे, प्रीमियम पे केलं 100 रुपयांचं, हे पण प्रीमियम काय होणार, डीके, त्यांना पण काय होणार, लॉस. काही जण म्हणतात की नाही मार्केट हे साईडवेज आहे ना, कोणत्या तरी एका साईडला जाईल, मी काय करतो, कॉल आणि पुट दोन्ही बाय करून टाकतो, म्हणजे इथे पण 100 रुपयांचं प्रीमियम पे केलं, इथे पण 100 रुपयांचं प्रीमियम पे केलं, दोन्ही डीके होणार, दोन्ही बाजूने त्यांना काय होणार, लॉस. मग प्रॉफिटमध्ये कोण, ऑप्शन रायटर. ज्यांनी ऑप्शन या ठिकाणी सेल केलेले असतात अशा मार्केटमध्ये त्यांना इथे प्रॉफिट होत असतं. म्हणजे मार्केट काय एका स्मॉल रेंजमध्ये या ठिकाणी ट्रेड करत होतं बघा. ही एक रेंज होती मार्केटसाठी आणि छोटीशी रेंज होती, त्या रेंजमध्ये मार्केट ट्रेड करत होतं, तुम्हाला दिसेलच पूर्णपणे. त्यामुळे तर हे ऑप्शन ट्रेडिंग रिस्की, की तुम्ही जर ऑप्शनला होल्ड करताय, ऑप्शनला होल्ड करायचं नसतं, तिथे पाहिजे असतो आपल्याला मोमेंटम. मोमेंटममध्ये आपला ऑप्शनमध्ये पैसा बनत असतो. मार्केटमध्ये स्लो मोमेंटम असेल तर ऑप्शनमध्ये पैसा बनत नसतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जे ऑप्शन ट्रेडिंग करतात ते काही बिगिनर असतात, पैसा कमी लागतो ऑप्शन ट्रेडिंगमध्ये, ऑप्शन बाईंगमध्ये खास करून, त्यामुळे ते ऑप्शन बाईंगच करतात. एकतर नॉलेज पण नसतं प्रॉपर ऑप्शनचं, त्यामुळे ते लॉस करून घेत असतात. तर तसं करू नका. मार्केटमध्ये अशा गोष्टी असतात, हे समजून घेत चाला तुम्ही, ठीक आहे. मग मार्केटसाठी लेवल कोणत्या, त्याच लेवल आपल्यासाठी काम करणार आहे. मार्केटसाठी पुन्हा एक हर्डलचं काम करेल, 22,250ची लेवल. मार्केट फ्लॅट किंवा थोडं पॉझिटिव्ह ओपन झालं तर ह्या लेवलच्या वरती जर गेलं ते 22,250च्या वरती, तर पुन्हा इथे रिकव्हरी येऊ शकते. हा पण रेजिस्टन्स जर ब्रेक झाला तर नेक्स्ट हर्डल जो असणार 22,300चा, हा एक असणार पहिला रेजिस्टन्स आणि हा एक असणार दुसरा रेजिस्टन्स. आपल्यासाठी लेवल त्याच आहे, लेवल आपण वेगळ्या ड्रॉ करणार नाही, ठीक आहे. प्राईसची ॲक्टिव्हिटी आपल्याला ताबडतोब समजते या ठिकाणी. महत्त्वाचा सपोर्ट कोणता असेल हो, हा महत्त्वाचा सपोर्ट असेल जिथं मार्केट बाउन्स घ्यायचं. 22,154 ही लेवल मार्केटसाठी सपोर्टचं काम करणार आहे. जर मार्केट ह्या लेवलच्या खाली गेलं तर वीक होणार. आता मल्टिपल टाईम मार्केटने ह्या लेवलवरती सपोर्ट घेतलेला आहे, लक्षात येईल तुम्हाला. इथे ही लेवल आपण अशी ड्रॉ केलेली बघा, आणि खालचा पण कोणता सपोर्ट येणार ना मी तुम्हाला इथे सांगून देतो. हे बघा इथे समजेल तुम्हाला. मार्केटने ब्रेकआउट दिला, इथे सपोर्ट घेतला, ठीक आहे. पुन्हा मार्केट वरती गेलं, खाली आलं, सपोर्ट घेतला, पुन्हा वरती जाते, खाली येते, सपोर्ट घेतं, पुन्हा वरती जाते, खाली येतं, सपोर्ट घेतं. मग जर फ्लॅट ओपन होऊन मार्केटने हा सपोर्ट ब्रेक केला 22,154चा, तर मग मार्केट इथे वीक होऊ शकतं. इथे येऊ शकते मग सेलिंग, मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकते. हा सपोर्ट ब्रेक झाला तर नेक्स्ट सपोर्ट कोणता मार्केटसाठी 22,075 हा पहिला सपोर्ट असेल, आणि 22,000ची लेवल जी एक सायकोलॉजिकल लेवल आहे ती पण इथे एक सपोर्टचं काम करेल. मार्केट मग इथे कंटिन्युअसली खाली येऊ शकतं, सेलिंग वाढू शकते मार्केटमध्ये. या ठिकाणी मार्केटमध्ये सेलिंग वाढू शकते. आपण फक्त प्राईजला बघतोय, ट्रेंडला बघतोय. इथे तुम्हाला ट्रेंड ओळखायचा असतो की मार्केट कोणत्या दिशेने जात आहे, ठीक आहे ना. इथे मार्केट काय होणार, वीक होणार. मार्केट एका रेंजमध्ये फसलेले, त्यामुळे आपल्याला लेवल सुटसुटीत दिसत आहे. समोर आपल्याला काय दिसतंय, वरती रेजिस्टन्स असेल 22,250चा आणि 22,300चा, खाली सपोर्ट असणार 22,154चा. लेवल एकदम सुटसुटीत. तर ह्या काही महत्त्वाच्या लेवल होत्या निफ्टी 50 इंडेक्समध्ये. त्यानंतर आपण बँक निफ्टीचं ॲनालिसिस करू. तर आजच्या दिवशी बँक निफ्टीचा फायनल क्लोज झाला 47,687 वरती. या ठिकाणी बँक निफ्टीने फायनल क्लोज दिला आहे, आणि आजची इथे बनणारी पण कॅन्डल आपल्याला दिसेल की ती निगेटिव्ह बनते. आता ही निगेटिव्ह फॉर्मेशन केव्हा होणार हो, जर मार्केट खाली आलं इथून कंटिन्युअसली, म्हणजे ही कॅन्डल दिसते याच्या खाली जर आलं तर मार्केट आपलं वीक होणार. म्हणजे एक शार्प सेलिंग, एक मार्केटने बाउन्स दिला आणि मार्केट पुन्हा इथे शॉर्ट झालं. म्हणजे हे प्रिव्हियस स्विंग जे असतात ना, हे जेव्हा ब्रेक होईल तेव्हाच मार्केटचं स्ट्रक्चर इथे चेंज होणार आहे, लक्षात घ्या. एक निगेटिव्ह कॅन्डल बनली म्हणजे मार्केटमध्ये आपण शॉर्ट करायचं नसतं, ठीक आहे ना. मार्केट कंटिन्युअसली जाणारच नाही. जसं आपण निफ्टी 50मध्ये ॲनालिसिस केलं बघा, तिथे पण तुम्हाला म्हटलो मी
की मार्केटमध्ये एक कॅन्डल निगेटिव्ह बनली म्हणजे आपण निगेटिव्ह साईडला जायचं नाही, म्हणजे सेल साईडला जायचं नसतं. इथे रिकव्हरी पण येऊ शकते. आज बँकिंग सेक्टर चालत नव्हतं, तुम्हाला माहिती आहे. HDFC बँकेमध्ये सेलिंग झाली. HDFC बँक, ॲक्सिस बँक चालत नव्हती, ॲक्सिस बँकमध्ये पण बाईंग नव्हती. ICICI बँकमध्ये पण बाईंग नव्हती. मग जे इंडेक्सला सपोर्ट करणारे स्टॉक जे असतात तेच चालत नाही आहे. मग इंडेक्सवरती कसं जाणार? ज्यांचं वेटेज इंडेक्समध्ये जास्त असतं सर्वात, त्या स्टॉकमध्ये बाईंग येत नाही तर इंडेक्स पण वरतीच जाणार नाही. त्यांच्यामध्ये सेलिंग झाली तर इंडेक्स पण आपला खालीच येणार. ही गोष्ट मात्र सर्वांनी लक्षात ठेवायची. त्यामुळे आपल्याला इथे निगेटिव्ह क्लोजिंग दिसते आजच्या दिवशी. हे जर कंटिन्युएशन इथे झालं तर बँक निफ्टीमध्ये सेलिंग पण वाढू शकते. रिकवर केव्हा होणार? वरचा एक रेजिस्टन्स आहे 48,237चा. त्याच्यावरती जर इंडेक्स गेला तर मग म्हणू शकतो की आपण इंडेक्समध्ये इथे रिव्हर्सल येतोय, म्हणजे इंडेक्स इथून वरती जाऊ शकतो. मग क्लोज महत्त्वाचा असतो, इथून बनणारी कॅन्डल आपली बुलिश बनली पाहिजे. मग इथे हे काय होऊ शकतं? कंटिन्युएशन वरती जाऊ शकतो. इंडेक्स आला खाली, सपोर्ट आहेच 46,400चा. 46,400चा एक सपोर्ट आहे खाली. लेवल त्याच आहे, आपण डेली बघतोय. मी तुम्हाला डेली ॲनालिसिसमध्ये हीच लेवल सांगतोय बघा. 46,400 इंडेक्ससाठी एक सपोर्ट असणार आणि वरती रेजिस्टन्स 48,237चा. अशा प्रकारचं प्राईसचं फॉर्मेशन इथे निफ्टी बँकमध्ये होतं आहे. त्यानंतर आपण काही महत्त्वाचे लेवल बघू 5 मिनिटांमध्ये. तर आपण 5 मिनिटांचा पण या ठिकाणी चार्ट बघूया. तर बँक निफ्टी इंडेक्स पण आपल्याला इथे फ्लॅटमध्ये ओपन होताना दिसला होता. ठीक आहे, इंडेक्स जो फ्लॅटच ओपन झालेला होता आणि इथे पण आपल्याला सुरुवातीला काय निगेटिव्ह प्रायजेक्शन बघायला मिळाली. ठीक आहे, इंडेक्स थोडा खाली आला, पुन्हा वरती रिकवर होण्याचा प्रयत्न केला, पण इथून पुन्हा शॉर्ट झाला. जसं आपण निफ्टीमध्ये बघितलेलं होतं की मार्केट एकदम शार्प खाली आलं 15 मिनिटांमध्ये. 3 निगेटिव्ह कॅन्डल आपल्याला 5-5 मिनिटांच्या दिसल्या होत्या. मार्केट इथं कंटिन्युअसली खाली आलेलं होतं. व्हॉलेटिलिटी खूप मार्केटमध्ये, लक्षात ठेवा. आत्ताच्या वेळेला जर बघितलं ना आपण, व्हॉलेटिलिटी खूप आहे. कोणत्याही एका साईडला मूव्ह येऊन जातोय. मार्केट आपल्याला थोडं वरती जाताना दिसतं, वरतून शॉर्ट होतं, शॉर्ट झालं, खाली आलं, ताबडतोब वरती स्पाईक लागतात मार्केटमध्ये. कंटिन्युअसली इथे इंडेक्समध्ये सेलिंग झालेली होती. एक निगेटिव्ह प्रायजेक्शन या ठिकाणी बनत होती. इंडेक्स वेळ घालवायचा, असे स्पाईक, हे लक्षात घ्या. इंडेक्स काय करतो इथे? वेळ घालवतोय. हे दिसतंय तुम्हाला इथे. जे पण कॉल पुटवाले असतात त्यांना आता लक्षात येईल आपल्या चुका कोणत्या ठिकाणी होत असतात. इथे आपण हा एक सपोर्ट म्हटलं होतं बघा. इंडेक्सने हा सपोर्ट ब्रेक केलेला होता, पण पुन्हा इंडेक्स या ठिकाणी रिकवर झाला. मग कोणी जरी ते पुट साईडला जाण्याचा प्रयत्न करतंय तर त्यांचा पण मार्केट काय करतंय? स्टॉपलॉस हिट करतंय आणि स्लोली पुन्हा इथे काय येतंय? खाली येतंय. ही निगेटिव्ह प्रायजेक्शन होती. टॉपपासून जर बघितलं ना, इंडेक्स या ठिकाणी परफेक्ट तुम्हाला निगेटिव्ह दिसेल 47,534. म्हणजेच आपण याला राऊंड फिगरमध्ये म्हणणार की 47,500ची लेवल एक सायकोलॉजिकल सपोर्ट. ह्या लेवल आपल्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. बघायचं आहे त्या लेवलवरती प्राईसची काय ॲक्टिव्हिटी होते, कंटिन्युएशन होतं आहे का प्राईसचं, ते बघायचं असतं. असे स्पाईक जे लागणार तिथे ट्रेड बनू शकत नाही. असे जे स्पाईक लागतात ट्रेड बनू शकत नाही, कारण की हे स्पाईक अचानक येत असतात मार्केटमध्ये. ते काय तुम्हाला सांगून येणार नाही की नेक्स्ट कॅन्डल आता इथे मोठी बनणार आहे. ती केव्हा पण बनत असते. मार्केट जेव्हा असं स्लो असतं ना, अशा प्रकारे स्लो असतं, तर एक मोठी कॅन्डल ताबडतोब बनून जात असते. आपण म्हणतो की मला ब्रेकआउटला एंट्री घ्यायची, पण जोपर्यंत तुम्ही ऑर्डर एक्झिक्यूट करतात तोपर्यंत अशी मोठी कॅन्डल इथे बनून गेलेली असते. आणि जर मग त्याच्यामध्ये तुम्ही एंट्री घेतली तर तुमची लेट एंट्री होते आणि दुसरी बनणारी कॅन्डल अशी निगेटिव्ह बनून जाणार आणि मार्केट पुन्हा इथे स्लो होऊन जाणार. आणि हे स्लो होणारं मार्केट जे असतं ऑप्शन ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी ते लॉस देऊन जातं त्यांना. त्यामुळे लेवल बघितला पाहिजे. तर ह्या लेवलच्या वरती इंडेक्स आपला रिकवर होऊ शकतो, वीक होऊ शकतो. ह्या लेवलच्या खाली 47,500 इथे एक सपोर्टचं काम करेल. आणि जेव्हा आपण ट्रेड घ्यायचा स्टॉपलॉस लावत चला. मार्केट खूप व्हॉलेटाईल आहे मित्रांनो, मार्केटमध्ये खूप उतार चढाव येत आहे. निफ्टीमध्ये पण बघितलं आजच्या दिवशी तुम्ही, कोणी जर प्रयत्न केलेला असेल ट्रेड घेण्याचा, स्टॉपलॉस नक्की हिट झालेले असणार. खूप व्हॉलेटाईल मार्केट आहे. अशा व्हॉलेटाईल मार्केटमध्ये छोटेसे स्टॉपलॉस लावत चला, जास्त मोठे पण लावू नका. ठीक आहे, स्टॉपलॉस लावून द्यायचा. जर तुमच्या बाजूने मार्केट गेलं तर तुम्हाला ते प्रॉफिट देणार, नाहीतर छोटासा लॉस घेऊन आपण बाहेर निघालं पाहिजे. समजलं? पण स्टॉपलॉस लावूनच मार्केटमध्ये काम करा. मनात नका पकडू स्टॉपलॉस की मी 500 रुपयांचा लॉस घेतो किंवा मी 1000 रुपयांचा लॉस घेतो. ते मार्केट तुमचं आहे ना 2-2, 3-3, 4-4 हजार रुपये लॉस करून टाकेल. जे नेकेड ऑप्शन सेलिंग करतात इंट्राडेमध्ये त्यांनी पण स्टॉपलॉस लावला पाहिजे, किंवा जे ऑप्शन बाईंग करतात त्यांनी पण स्टॉपलॉस लावलाच पाहिजे. ठीक आहे, तर दोन्ही इंडायसेसमध्ये तुम्हाला महत्त्वाचे लेवल समजलेले असतील. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करत चला आणि व्हिडिओला कॉमेंट पण करा. कॉमेंटची संख्या फार कमी झाली. कॉमेंट करत चला व्हिडिओला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.